अधिक मास संपला, आता उत्सुकता आहे ती म्हणजे श्रावण महिन्याची. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवाची भक्ती, पूजा आणि उपवासासाठी समर्पित आहे. असा विश्वास आहे की श्रावण महिन्यात शिवाची मनापासून पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. वैदिक पंचांगानुसार 2026 मधील श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी संपेल. भगवान शिवाला समर्पित असलेला हा पवित्र महिना भक्ती, ध्यान आणि उपवासासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात शिवभक्त भक्तिभावाने शिवाची पूजा करतात. श्रावण सोमवारचं महत्त्व. शास्त्रानुसार सोम म्हणजे चंद्र. भगवान शिवानी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे, त्यामुळे सोमवार हा शिवपूजेसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत केल्याने काय होते तर मनाला शांती मिळते, कुटुंबात सुखसमृद्धी वाढते, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी श्रद्धेने प्रार्थना केली जाते, वैवाहिक जीवनात सौख्य लाभावे अशी प्रार्थना केली जाते, आरोग्य आणि मानसिक बळासाठी महादेवाची कृपा मागितली जाते. श्रावण महिन्यातला पहिला दिवस खूप खास असतो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी कोणते शुभमुहूर्त, शुभयोग जुळून येत आहे, जलाभिषेकाचा विधी आणि नियम काय आहेत जाणून घेणार आहोत. यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबरला आहे. श्रावण महिन्यात शिवाची पूजा करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. 1. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा आणि स्वच्छ किंवा पांढरे कपडे घाला. 2. पूजास्थळी पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे तोंड करून बसा. 3. उभे राहून शिवलिंगाला जल अर्पण करू नका. तांब्याच्या भांड्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून ते शिवलिंगावर अखंड धारेने अर्पण करा. 4. जलाभिषेकाच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा मनापासून जप करत राहा. त्यानंतर दुधाभिषेक करा. यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. यानंतर बेलपत्र 11 किंवा 21 अर्पण करा. धोतरा, गोकर्णाची फुलं, फळे आणि इतर पूजेचे साहित्य भक्तिभावाने अर्पण करा. भगवान शिवाची आरती करा. नैवेद्य दाखवा आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. जलाभिषेक करताना कोणत्या मंत्राचा जप करावा तर ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. नमः शिवाय. ओम शर्वये नमः. ओम पार्वतीपते नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम विश्वरूपेण नमः. त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी. यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा. काही जण या काळात निर्जल व्रत देखील करतात. त्यानंतर शिवपुराण, रुद्राष्टक, शिवतांडव स्तोत्र आणि शिवलीलामृत, शिवचालिसाचे श्रद्धेने श्रवण पठण करणे. श्रावण सोमवार आणि शिवामूठ. मराठी परंपरेनुसार श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ विशिष्ट धान्य वाहण्याची पद्धत आहे. पहिला सोमवार पहिली शिवामूठ तांदूळ महादेवाला अखंड तांदूळ वाहणे. दुसरा सोमवार दुसरी शिवमूठ तीळ, काळे किंवा पांढरे तीळ वाहणे. तिसरा सोमवार तिसरी शिवमूठ मूग, अख्खे हिरवे मूग वाहणे आणि चौथा सोमवार चौथी शिवमूठ जव, सातूचे दाणे वाहणे. शिवमूठ वाहण्याचे नियम. ही पूजा प्रामुख्याने नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर करतात. 1. शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नका. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते, त्यामुळे शिवलिंगावर गंगाजलासोबत तुळशीची पाने अर्पण करण्याची परंपरा नाही.
शिवपूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. दुसरा नियम आहे शंखाने जलाभिषेक करू नका. गंगाजल किंवा शिवलिंगावर पाणी अर्पण करताना नेहमी तांब्याचे भांडे, कलश किंवा पात्र याचा वापर करावा. धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिवला शंखातून पाणी अर्पण करणे अयोग्य मानले जाते. त्यामुळे जलाभिषेक करताना त्याचा वापर केला जात नाही. श्रावण सोमवारी उपवास कसा करावा? ज्यांना पूर्ण उपवास शक्य नसेल त्यांनी फळाहार किंवा सात्विक आहार घ्यावा. उपवासापेक्षा मनातील श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार अधिक महत्त्वाचे मानले जातात. दिवसभर शक्य तितका राग, वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, श्रावण महिना हा केवळ उपवास करण्याचा काळ नसून मन, विचार आणि आचरण शुद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने केलेली महादेवाची उपासना मनाला समाधान देते आणि जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करते. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.